सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की सचिननं निवृत्तीचा निर्णय घेतला की त्याला तो घ्यायला लावला. सचिन हा इतका महान खेळाडू, भारतरत्न म्हणतात, त्याच्याबद्दल काही वक्तव्य किंवा काही बोलायचं झालं तर जरा तोंड सांभाळून, जीभ सांभाळून बोलावं लागतं. सचिनला मी वयाच्या 10 वर्षापासून बघत आलेलो आहे. खूप आदर सचिनबद्दल माझ्याच मनात नाही, संपूर्ण जे विश्व आहे त्यांच्या मनात पण आहे. पण काही कठोर निर्णय निवड समितीला घ्यावे लागतात आणि हे निर्णय अशासाठी घ्यावे लागतात की पुढचा प्रवास, सचिनचा प्रवास आणि भारतीय संघाचा प्रवास किंवा भारतीय क्रिकेटची पुढची जी वाटचाल आहे ह्याचा जर विचार करायचा झाला तर कधी ना कधीतरी कोणावर तरी ही गदा येते. मला आठवते की 12 डिसेंबर 2012 नागपूरची कसोटी होती. 4थ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मी आणि राजन सिंग हंस सचिनशी बोलायला गेलो, त्याला भेटलो आणि त्याच्या मनात काय विचार आहे हे आम्ही जाणून घेतो. सिलेक्टर्स कधीही कुठच्याही खेळाडूला सांगू शकत नाहीत की आता बस झालं घरी बस. सिलेक्टर्सचं ते काम नाही. सिलेक्टर्सचं काम आहे की जे खेळाडूमध्ये स्किल असतं ते पारखणं, त्याचे गुण पारखणं, त्याचा फिटनेस कसा आहे, त्याचा फॉर्म कसा आहे, त्याचा उपयोग भारतीय संघाला होत आहे का किंवा ह्या पुढचा जो काळ आहे त्याच्यात होणार आहे का. मग तो सचिन असो किंवा नवोदित के.एल. राहुल असो, जो विचार आम्ही नवोदित खेळाडूंच्याबद्दल करतो तोच विचार सगळे जे हे सिनियर खेळाडू होते त्यांच्याबद्दलसुद्धा, त्यांच्याबाबतसुद्धा आम्ही केला. आम्ही जेव्हा सचिनला विचारलं की सचिन तुझ्या मनात काय, पुढचा तुझा जो आता वाटचाल आहे त्याबद्दल काय तुझ्या मनात काय आहे, सचिनने आम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की नाही, माझ्या मनात निवृत्ती वगैरेचा काही विचार नाही. परंतु हा जो निर्णय निवड समितीने संदीप पाटील बद्दल चिकार लिहून आलं की सचिन तेंडुलकर वॉज बोल्ड बाय संदीप पाटील. मी एवढा मोठा बॉलर झालो की सचिनला डावलण्याचा किंवा त्याला बाद करण्याचा हे परंतु जेव्हा निवड समितीचं एकमत झालं आणि पुढच्या प्रवासाकडे लक्ष गेलं तेव्हा कुठे ना कुठेतरी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय आम्ही लादला नाही. आम्ही सचिनला विचारलं, आम्ही बोर्डाला कळवलं. 4ही वर्षात बोर्डाने कधीही आमच्यावर काही हे सांगितलं नाही की काही लादलं नाही किंवा तुम्ही हे करा किंवा हे करू नका. आम्हाला अक्षरशः 5ही जणांना फ्री हँड दिला. जेव्हा कधी निवड समितीची बैठक झाली कधीही आमच्यावर दबाव कुठच्याही BCCIच्या सदस्यांनी आणला नाही. कप्तानांनी हे पण चिकार आपण वाचला आहे की धोनी आणि सचिनमध्ये काहीतरी तफावत होती. धोनी आणि युवराज सिंगचं भांडण होतं. गंभीर दर आठवड्याला काही ना काहीतरी लिहितोय. 4 वर्षाच्या माझ्या अनुभवात महेंद्रसिंग धोनींनी कधीही एका शब्दाने एक चक्कार शब्द ना सचिनच्या विरुद्ध काढला, ना युवराज सिंगच्या विरुद्ध काढला, ना गौतम गंभीरच्या विरुद्ध काढला. तुम्ही सांगत होता 12 डिसेंबर 2012चं तर सचिनला विचारलं तुम्ही की तुझ्या मनात काय आहे आणि तो म्हणाला काही विचार नाही. मग पुढं काय झालं? त्यांना हा इशारा समजला? कदाचित समजला असेल, कारण पुढची जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंगच्या आधी सचिनने स्वतः फोन केला. संजय जगदाळे जे तेव्हाचे सेक्रेटरी होते आणि मला स्वतःला फोन केला की मी 1 दिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होतोय. हा सचिनचा निर्णय होता. सचिननी निश्चित त्याचे जे जवळचे सगळे लोक आहेत, त्याचा भाऊ अजित, त्यांच्याशी चर्चा केली असणार आणि माझ्या मते मला वाटतं की सचिननी खूप चांगला निर्णय घेतला. त्यानंतर 1 वर्ष गेलं. त्यानंतर पुन्हा जेव्हा ठरवलं, आम्ही सांगितलं नाही की बाबा तुझी वेस्ट इंडिज तुझी. पण जर सचिननं त्यावेळेला तो निर्णय घेतला नसता तर निवड समितीने त्याला ड्रॉप केला असता? निश्चित ड्रॉप केलं असतं.